आज मी थॅलेसेमिया स्क्रीनिंगबद्दल बोलणार आहे. म्हणजे थॅलेसेमिया मेजर कसं आपण प्रिव्हेंट करू शकतो. थॅलेसेमिया मेजरचे जे पेशंट्स असतात त्यांना सारखं रक्त चढवायला लागतं आणि दर 3-3 आठवड्यानंतर त्यांना रक्त चढवलं जातं आणि त्याला एकच पूर्ण बरं करणारा ट्रीटमेंट आहे, ती आहे स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन, आणि जी बऱ्यापैकी खर्चिक आहे, क्लिष्टसुद्धा आहे. तर आपण नेहमी म्हणत असतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग आपण हे कसं टाळू शकतो, थॅलेसेमिया मेजर होऊ नये हे कसं टाळू शकतो. तर थॅलेसेमिया मेजर हे अनुवंशिक आजार आहे. म्हणजे आईकडनं एक खराब घटक येतो आणि वडिलांकडनं एक खराब घटक येतो आणि तो घटक या बाळाच्यात येतो. दोन्ही खराब घटक बाळाच्यात येतात. त्यामुळे तयार होण्याची प्रक्रिया पूर्ण कमी असते या पेशंट्समध्ये, हिमोग्लोबिन तयार करणारी प्रक्रिया. त्यामुळे या लोकांची हिमोग्लोबिन किंवा दर 3-3 आठवड्यांनी हिमोग्लोबिन एकदम 5च्या खालती येतं, त्यामुळे त्यांना रक्त चढवायला लागतं. तर थॅलेसेमिया ट्रेट हे आपण प्रेग्नन्सीच्या वेळी स्क्रीनिंग टेस्ट करू शकतो. थॅलेसेमिया ट्रेट आहे की नाही हे बघण्यासाठी, आणि सिम्पल टेस्ट आहे, त्याचं नाव आहे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. तर कोणकोणत्या महिलांच्यात किंवा ज्या प्रेग्नंट असतील त्यांच्यात स्क्रीनिंग करावं. ज्या फिमेल्समध्ये हिमोग्लोबिन 10च्या खालती आहे, MCV म्हणून एक कंप्लीट ब्लड काउंटमध्ये एक पॅरामीटर असतो, त्याचा लॉंग फॉर्म आहे मीन कॉर्पस्क्युलर व्हॉल्यूम. तो जर 75च्या खालती असेल, RDW 14च्या खालती असेल किंवा 15च्या खालती असेल, 14-15च्या खालती असेल, तर ही टेस्ट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण HPLC जेव्हा करतो, हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, त्यावेळी आपण आयन स्टडीजसुद्धा करतो. म्हणजे लोह कमी आहे का ते सुद्धा चेक करत असतो. समजा एखादी प्रेग्नंट लेडी मध्ये थॅलेसेमिया ट्रेट आपल्याला मिळाला, तर आपण त्यांच्या हजबंडचं सुद्धा थॅलेसेमिया ट्रेट स्टेटस चेक करतो. म्हणजे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी हजबंडवरती सुद्धा करतो. आणि जर हजबंड नॉर्मल असेल आणि फक्त महिलाच ट्रेट असेल, तर काळजी करण्यासाठी काही गोष्ट नसते, कारण 50%च या कपलला, म्हणजे हजबंड नॉर्मल आणि महिला ट्रेट असेल, तर होणारं बाळ म्हणजे होणारी जी काही त्या कपलला आपत्ती असेल ते 50% ट्रेट होतात आईसारखे आणि 50% नॉर्मल होतात. ट्रेटला काही प्रॉब्लेम येत नाही. पण समजा दोघंही ट्रेट असतील, म्हणजे आईसुद्धा आणि वडीलसुद्धा ट्रेट असतील, तर आपण जेव्हा बाळ पोटात असेल त्यावेळी कोरियॉनिक व्हिलस सॅम्पलिंग म्हणतो. म्हणजे होणाऱ्या बाळ मेजर होणार आहे का ते चेक करतो. आणि जर समजा मेजर होणार असेल तर नियमाप्रमाणे किंवा लॉप्रमाणे सुद्धा आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करू शकतो. ते बाळ जर ट्रेट असेल किंवा नॉर्मल असेल तर प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकतो. ही टेस्ट कोरियॉनिक व्हिलस सॅम्पलिंगची टेस्ट साधारणपणे 8 ते 16 आठवड्याच्या मध्ये करतो. प्रेग्नन्सीच्या 8 ते 16 आठवड्याच्या मध्ये करत असतो. आणि आपण ह्या सिम्पल स्क्रीनिंग टेस्ट, ज्याला जास्त कॉस्ट येत नाही, 1 ते 1,500 रुपये फक्त कॉस्ट येतं, याच्याने आपण या स्क्रीनिंग टेस्टनी थॅलेसेमिया मेजर होऊ नये आणि ह्याची आपण पूर्णपणे काळजी घेऊ शकतो. कारण थॅलेसेमिया मेजर हे नुसत्या त्या फॅमिलीवरती बर्डन नसतं, संपूर्ण सोसायटी आणि त्या बाळाचं संपूर्ण आयुष्य चेंज होतं. कारण त्या पेशंटला दर 3-3 आठवड्यांनी ब्लड चढवायला लागतं. तर थॅलेसेमिया ट्रेट स्टेटसचं स्क्रीनिंग करणं प्रेग्नन्सीमध्ये अत्यावश्यक आहे. आणि त्याच्याने आपण एक थॅलेसेमिया मेजर त्या कपलला होण्यापासून आपण त्याला प्रिव्हेन्शन करू शकतो. आणि हे लॉंग टर्म एक वरदान असल्यासारखंच होईल त्या पर्टिक्युलर कपलला. त्यामुळे त्या थॅलेसेमिया स्क्रीनिंग हे जिथं गरजेचं आहे तिथं आपण अगदी अत्यावश्यक टेस्ट आहे आणि ती करणं गरजेचं आहे. थँक्यू. हेमॅटॉलॉजीचे नवीन जे माहिती आपल्याला मिळण्यासाठी आणि मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओज सतत बघत राहा. थँक्यू.